29 मे 2025 रोजी वीर शिरोमणी हिंदू सूर्य महाराणा प्रताप सिंह यांची 485वी जयंती टॉवर चौक येथील भारतरत्न स्वर्गीय राजीव गांधी उद्यान येथे राजपूत समाजभूषण शक्ती उपासक राणा गोकुळसिंह सानंदा यांच्या अध्यक्षतेखाली माजी आमदार राणा दिलीप कुमार सानंदा यांच्या नेतृत्वात भव्य तिरंगा मोटरसायकल रॅली काढण्यात आली। यावेळी बोलताना माजी आमदार राणा दिलीप कुमार सानंदा म्हणाले की हिंदू सूर्य महाराणा प्रताप सिंहजी हे सिसोदिया काळातील पराक्रमी हिंदू राजे होते। त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज हे देखील सिसोदिया कुळातले राजे होते। हिंदू सूर्य महाराणा प्रताप सिंह यांनी देश धर्माच्या रक्षणासाठी प्रतिकूल परिस्थितीमध्ये कठीण संघर्ष केला। कितीही कठीण प्रसंग आला तरी महाराणाजीने कधीही आपल्या तत्वाशी तडजोड केली नाही। हा स्वाभिमानी बाण अंगीकार करून महाराणाजींनी मोठ्या शौर्याने इतिहास घडविला। सर्वप्रथम राणाजींच्या जयंती दिनी राणा गोकुळसिंह सानंदा यांच्या हस्ते अश्वारूढ पुतळ्यासमोर पादुका पूजन करून ध्वजारोहण व ध्वजवंदन करण्यात आले। यावेळी भगतसिंग राजपूत राणा दिग्विजय सिंह सानंदा यांच्या हस्ते हिंदू सूर्य महाराणा प्रताप सिंह यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले। जयंती निमित्त राणा दिलीप कुमार सानंदा यांच्या हस्ते लाडूचे वाटप करून उपस्थितांचे तोंड गोड करण्यात आले। तदनंतर सकाळी 11 वाजता भारतरत्न स्वर्गीय राजीव गांधी उद्यान येथून भव्य तिरंगा मोटरसायकल रॅलीला शुभारंभ करण्यात आला। अत्यंत शिस्तीत आणि उत्साहात निघालेल्या या भव्य तिरंगा मोटरसायकल रॅलीने शहरवासियांचे लक्ष वेधून घेतले। रैली दरमियान हिंदू सूर्य महाराणा प्रताप सिंह की जय, जब तक सूरज चांद रहेगा, राणा तेरा नाम रहेगा, जय राणा जय शिवराय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, हम सब एक है, भारत माता की जय, वंदे मातरम अशा गगनभेदी घोषणा देण्यात आल्या। या कार्यक्रमाला राजपूत समाजातील प्रतिष्ठित मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। या तिरंगा मोटरसायकल रॅलीचे विविध सेवाभावी संघटना व नागरिकांच्या वतीने ठिकठिकाणी उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले। मोहम्मद फारूक, विदर्भ न्यूज, खामगाव।